रव्यापासून उपमा न बनवता आज ही मस्त रेसिपी बनवली। तर यासाठी सुरुवातीला इथे मी कांदा घेतला आहे, कांदा असा पातळ चिरून घेतला आहे। यामध्ये किसलेलं आलं घातलं, बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं। हे सगळं मिक्स करून घेतलं। मीठ घातल्यामुळे कांद्याला पाणी सुटलं आहे। यानंतर यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा इथे घेतला तरी चालेल। कांद्यामध्येच रवा असा मिक्स करून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे। दही इथे मी आधी फेटून घेतलं आहे, तर हातानेच हे सगळं मी मिक्स करून घेते। आता हे मिश्रण असंच आपल्याला साधारण 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। मधल्या वेळामध्ये इथे मी चटणी बनवते, तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं, एक मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ किंवा चणे घ्यायचे, हिरवी मिरची, थोडंसं आलं घेतलं आणि चिंच घेतले, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। चटणी इथे वाटून तयार आहे। आता चटणीवरती फोडणी घालूया। तर 1 चमचा तेल गरम करून यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घातला आणि 1 लाल मिरची तुकडे करून घातले। तर ही फोडणी तयार झाली। ही फोडणी आता चटणीवरती घालायची आहे। तर ही आपली साऊथ इंडियन स्टाईलची मस्त अशी खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे। चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। तर हे जे मिश्रण आपण तयार करून ठेवलं होतं, तर यातला रवा पहा छान फुलला आहे, अगदी सॉफ्ट झाला आहे। तर आज आपण बोंड बनवतो आहे। साऊथची खूप फेमस अशी रेसिपी आहे। तर आज आपण रव्यापासून बोंडा बनवतो आहे। तर इथे पहा, यामध्ये आता रव्याला बाइंडिंग येण्यासाठी तसंच आपली बोंड थोडीशी सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे मैदा घातला आहे। मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घालू शकता। हे आता अगदी परफेक्ट आहे बोंड बनवण्यासाठी। याबरोबरच यामध्ये मी चिमूटभर बेकिंग सोडासुद्धा घातला आहे, जो ऑप्शनल आहे। सोड्यामुळे बोंड छान हलकी होतात, आतपर्यंत जाळीदार होतात। तर इथे मी तेल गरम करून घेतलं। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम केली आणि यावरती अशी गोल आकाराची बोंड सोडायची आहेत। मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहेत, म्हणजे आतपर्यंत छान ती फ्राय होतील। खूप कमी साहित्यामध्ये आणि त्याचबरोबर नेहमी आपल्या घरी असेल अशा साहित्यामध्ये खूप छान अशी ही रेसिपी तयार होते। तर पहा, मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे ना, काढून घेऊया आणि उरलेली बोंडसुद्धा मी अशीच फ्राय करून घेते। इथे मी चटणीबरोबर ही बोंड सर्व केलेत। खूप मस्त लागतात चवीला, चटणीबरोबर खूप छान लागतात। ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते। वरून मस्त क्रिस्पी आणि आतून थोडीशी सॉफ्ट अशी ही बोंड तयार झालेत। तर आजची ही मस्त साधी सोपी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।